माझ्याकडे बघून तुम्हाला वाटतच असेल मी किती कामं केली, मी खूप थकले होते. अशा प्रकारे गुरुवारचं उद्यापन होतं माझं त्या दिवशी आणि सकाळपासून माझी खूप कामे चालली होती, कारण पूजा पण होती. मी पूजा झाल्यानंतर मी हा सगळा व्हिडिओ काढला आहे. त्याच्यामुळे मला थकवा खूप आलेला होता. मस्तपैकी पूजा मांडली, पुस्तक वाचले, किती छान, आणि दारात वगैरे छोटीशी अशी रांगोळी काढली, खूप छान अशी. आणि संध्याकाळी उद्यापन असल्यामुळे मला एक नाही पुरणपोळीचा स्वयंपाक कसा करायचा होता, त्याच्यासाठी मी तयारी करत होते. तयारी करून मस्तपैकी मी तांदळाची खीर बनवली देवीला नैवेद्याची. तिच्या आवडीची खीर असते पहिल्यांदा, म्हणून तो नैवेद्य मी सकाळीच दाखवला होता. आणि त्याच्यानंतर दुपारनं मी हा पुरणपोळीचा स्वयंपाक करायला घेतला होता. हळूहळू स्वयंपाक करत करत माझं पिलूला बघणं हे चाललं होतं. नंतर संध्याकाळी झालं, म्हणलं चला सगळ्या आपल्या बिल्डिंगच्या सवासणीला आपण हळदी कुंकाला बोलवूया. मस्तपैकी आमच्या बिल्डिंगच्या सगळ्याजणी, माझ्या मैत्रिणींना मी बोलवलं होतं सवासणीसाठी, म्हणजे उद्यापनच्या दिवशी जे आपण बोलवतो सवासणीला, त्यासाठी बोलवलं होतं हळदी कुंकवाला. सगळ्याजणी मस्तपैकी आल्या, सगळ्यांचे व्हिडिओज काढले, सगळ्यांनी मला बाय बाय केलं. त्याच्यानंतर मग मी स्वयंपाक उरकून घेतला आणि मी एक सवासणी आणि एक कुवारिका अशी जेवायला बसवली होती. मस्तपैकी एक छोटीशी कुवारिका, म्हणजे ही जीच मुलगी होती क्यूटशी, मस्तपैकी ती पण बसलेली आणि त्यांना जेवायला बोलवलं होतं. मस्तपैकी पुरणपोळीचा बेत होता आजचा. मस्तपैकी त्यांनी पण जेवण केलं आणि नंतर शेवटी तिची ओटी भरली. माझ्या हा मिनी ब्लॉग अपलोड करायला थोडासा उशीर झालेला आहे, पण मस्त त्या दिवशीचा दिवस गेलेला होता. खूप छान वाटलं, उद्यापन पण झालं.